त्याच्या जन्मामुळेच मला उद्धार मिळाला, त्याच्या जन्मामुळेच मला शांती मिळाली आहे. हालेलुया. प्रभू मी तुला धन्यवाद देते, मी तुझं गौरव तुझी महिमा गाते आजच्या दिवसाबद्दल. तू जन्म घेतलास ते बाबा, म्हणून मी आभार मानते. मी प्रार्थना करते आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परत एकदा नव्यानं जन्म घे. आम्ही तुझ्या विना राहू नये प्रभू. ख्रिसमसचा खरा अर्थ मला समजू दे. नाता म्हणजे खाऊन नवीन कपडे घालणं नाही, तर देव बाबा तुझा जन्म आमच्या हृदयामध्ये होऊ देणं आहे. आम्ही आमचं हृदय तुझ्यासाठी उघडतो, आम्ही आमचं अंतःकरण तुझ्यासाठी उघडतो. आमचं परिवर्तन होऊ दे पित्या. तुला अपेक्षित बदलासाठी तू जन्म घेतला, तू स्वर्गातून पृथ्वीवर आला, मानवाचं रूप घेतलं यासाठी की आम्हाला पिता दाखवावा, यासाठी की स्वर्गातल्या गोष्टी आम्ही जाणून घ्याव्या. तुझ्या आत्म्याने तू आम्हाला मार्गदर्शक झाला. आज पण तू आमच्या बरोबर आहे, या क्षणाला देखील तू आमच्या सोबत आहेस पिता. म्हणून मी तुला धन्यवाद देते, मी तुझा आभार मानते. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्याकडे लक्ष लावण्यासाठी मदत कर. सगळे भरकटणारे विचार, सगळे मनामध्ये कल्पना, सगळे देवाच्या स्वतःवरचं लक्ष आम्ही बाजूला करतो येशूच्या नावात आणि तुझ्याकडे आम्ही लक्ष लावतो. हालेलुया. थँक यू जीसस. तुझ्यासारखा देव नाही, तुझ्यासारखा देव नाही. तू एकमात्र जिवंत परमेश्वर आहे. तुझ्याशिवाय जगामध्ये कुठलाही दुसरा देव नाही. मी जिवंत देवाला धन्यवाद देते. तो देव जो मला आरोग्य देतो, तो देव जो मला आनंद देतो, तो देव जो मला मोक्ष देतो, तो देव जो मला उद्धार देतो, तो देव जो मला आरोग्य देतो, त्या देवाला मी धन्यवाद देते. त्या देवाची महिमा गाते. तोच आहे मला आशीर्वादित करणारा, तोच आहे मला अनंतकाळचं जीवन देणारा. हालेलुया. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. You
आजचा दिवस तुझ्या आराधनेचा आहे, तुझ्या स्तुतीचा आहे, तुझ्या गौरवाचा आहे, तुझ्या महिमेचा आहे. जो मोठा आनंद सगळ्या जगाला होणार आहे तो आज आमच्यामध्ये आहे. हालेलुया. तो आनंद आम्हाला दिलेला आहे बाबा. मी खरंच तुझी महिमा करते की ती संधी, ती कृपा आमच्यावर झाली की आम्ही तुला जाणावं, आम्ही तुला ओळखावं, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा, तुझ्या मार्गावर आम्ही चालावं, आम्ही तुझी महिमा करावी नाही बाबा. ही तुझी योजना आहे आमच्यासाठी. आम्ही तुझ्या हातात आहोत. तू आम्हाला पाहतोयस. तुझ्या पापने आम्हाला आजमावत आहे. आम्ही असंच इकडे आलेलो नाही, आम्ही जेवायला बिर्याणी खायला आलेलो नाही, तर आम्ही तुला भेटायला आलोय. कारण तू आम्हाला घेऊन आलायस, तू आम्हाला घेऊन आलायस, तू आम्हाला घेऊन आलायस. मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो. आजचा दिवस दे बाबा मी तुझ्या हातात समर्पित करतो. तू आमच्या जीवनामध्ये जन्म घे पुन्हा एक वार आमचं तारण कर, पुन्हा एक वार आमचं नवीनीकरण कर, पुन्हा एक वार आमचं शुद्धीकरण कर. तुझा जन्माचा उद्देश आमच्या जीवनामध्ये सफल होईल. आणि आमचं शरीर जसं मरियेने तुला दिलं होतं तसंच दे बाबा. आम्ही देखील आमचं शरीर तुला देतो. कुरकुर न करता, शंका न बाळगता, कुठलाही तुला प्रश्न न करता आम्ही शरीर तुला देतो. आमच्यामध्ये जन्म घे द्या, आमचं तारण घडून आव. हालेलुया. स्वर्गाची प्राप्ती होऊ दे, तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. तुला गौरव मिळू दे माझ्या जीवनात. तुला धन्यवाद देते, आदर तुला देते. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये आराधनेसाठी आम्हाला मदत करतो. सगळ्या अडखळणं बंधनं आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये तोडतो. तुझ्या उपस्थितीत आनंद उत्सव करण्यासाठी, नाचून गाऊन टाळ्या वाजून तुला धन्यवाद देण्यासाठी, जीवाने मनाने पूर्ण शक्तीने अंतःकरणाने तुझ्यावर प्रीती करण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू. तुझी महिमा हो. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात प्रार्थना मागते म्हणून तू ऐकते. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही आनंदित आहात? Hallelujah. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. Hallelujah. Praise the Lord. आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे आणि त्याचं नाव ख्रिस्त प्रभू आहे. Hallelujah. Praise the Lord. आपण गीत गाऊ त्या राजाला आणि देवाच्या देवाला धन्यवाद देऊया. आओ मिलके स्तुति करेंगे. अपन गीत गाऊ, देवाच्या नावाचा धन्यवाद करूया. तुम्हाला बघून नवीन लोक नाचणार आहेत राव. हालेलुया. अशी देवाची आराधना करतात नवीन लोकांना माहित नाहीये. तुम्ही दाखवा. हालेलुया. फक्त सामर्थ्य दाखवू नका, तुमचा डान्स पण दिसू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तयार आहात? मला पण नाही देवाला बघायचंय. Bye.
हालेलुया. सगळ्यांना बिर्याणी देणार आहे. हालेलुया. पण तुम्ही नाचल्याशिवाय अजिबात नाही. बोले यीशु मसीह की, बोले यीशु मसीह की. तुमच्या आणि माझ्यापेक्षा जास्त स्वर्ग आनंदित आहे. हालेलुया. बायबल असं सांगतं की ज्या वेळेस दिव्य दूतांनी ही सुवार्ता ज्यावेळेस मनुष्यांना सांगितली त्यावेळेस आकाशामध्ये अकस्मात सैन्याचा मोठा समुदाय प्रकट झाला आणि तो मोठ्यानं देवाचा गौरव करू लागले आणि ते म्हणाले की ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि ज्यांच्यावर ज्या मनुष्यावर त्याची कृपा झाली आहे, प्रसाद झालेला आहे, त्या मनुष्यामध्ये शांती. हालेलुया. आपल्यावर मोठा कृपा प्रसाद झालेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे या जसं आज आपण त्याचा जन्म उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करत आहोत तसं तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये त्याने जन्म घ्यावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण गीत गाऊ, देवाच्या नावाचा धन्यवाद करूया. राजाओं का राजा येशू राजा करेंगे उसकी स्तुती. हालेलुया. गीत गाऊ, पण देवाच्या नावाचा धन्यवाद करू. जुनं गाणं आहे पण आपल्या चर्चसाठी नवीन आहे. हालेलुया. राजाओं का राजा येशू राजा करेंगे तेरी स्तुति. क्रूस पर अपना प्राण दिया, पापों से दी मुक्ति. माझ्या बरोबर तुम्हाला पण गाणं म्हणायचंय. राजाओं का राजा येशू राजा, राजाओं का राजा येशू राजा करेंगे तेरी स्तुति. राजाओं का राजा येशू राजा करेंगे तेरी स्तुति. Thank you.
जिजिरा म्हणजे लिपस्टिक नाही जाणार तुमची. हालेलुया. महिलांचा आवाज येत नाहीये. बोला शुभ सिंगी. पुसली तरी चालेल पण जिजिरा म्हटल्याशिवाय जाणार नाही. हालेलुया. बरोबर का जिजिरा. जन्माचा उत्सव साजरा करायचा. आपण किती धन्य आहोत की आपल्याला देवापाणी ही संधी दिली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. शेजाऱ्याच्या हातात हात देऊन म्हणा तुला शांती असो. तिकडच्याला पण म्हणा तुला पण शांती असो. बाबा यावेळेस तू उपस्थित आहेस आमच्यामध्ये आणि जशा प्रकारे आम्ही कबूल केलं तशा प्रकारे तू काम करणार आहेस असा विश्वास आम्ही बाळगतो. कारण धन मान सन्मान गौरव सामर्थ्य या सगळ्याचं निर्माण करता तू आहेस. हे सर्व काही तुझ्यापासून येतं प्रभुदेवा. आणि ज्या अपेक्षेने आम्ही आलो की प्रभुदेवा हे आम्हाला सर्व मिळावं आणि निश्चित अर्थाने प्रभुदेवा तू त्याचा उत्पादक आहेस. आणि निश्चित प्रभुदेवा आज आलेल्या या प्रभुदेवा समुदायाला जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या प्रत्येकाला ती गोष्ट प्राप्त होणार आहे तुझ्यापासून प्रभुदेवा. येशूच्या नावात प्रभुदेवा तुझं सामर्थ्य या ठिकाणी आम्ही रिलीज करतो पित्या. ते त्यांच्या अंतःकरणाचा ताबा घेऊ दे आणि प्रभुदेवा तुझ्या सामर्थ्यानं प्रभुदेवा जी गोष्ट आवश्यक आहे ज्या अपेक्षेने ते या ठिकाणी आले पित्या येशूच्या नावामध्ये ती अपेक्षा पूर्ण केली जाऊ दे. कोणी रिकामं जाणार नाही प्रभूजी. तुझी महिमा जाताना घेऊन जाईल प्रभुदेवा. तू प्रभुदेवा शांतीचा अधिपती आहेस आणि प्रभुदेवा तुझ्या खांद्यावर जी सत्ता आहे येशूच्या नावामध्ये ती त्यांच्या हृदयामध्ये रिलीज करतो प्रभूजी. तुझी महिमा प्रगट होऊ दे पित्या. आमची प्रार्थना ऐकतोय आम्ही धन्यवाद देतो येशूच्या नावात मागतो. आमेन. बसूया. माझ्यासोबत काढा यशायाचं पुस्तक याचा 9 अध्याय. यशाया 9 त्याचा 6 ते 7 वचन. 2 वचन आपण वाचणार आहोत. यशाया 9 6 आणि 7. यशाया 9 अध्याय आणि 6 आणि 7. हिंदी में सुद्धा आपण वाचना. हिंदी में पढ़ेंगे हम. यशाया नबी की किताब उसका 9 अध्याय और 6 और 7 पद पढ़ना है. हिंदी मराठी में पढ़ने के बाद हिंदी में हाँ पढ़िए पढ़िए. हिंदी में पढ़. हिंदी में सुनेंगे पहले. हाँ. क्योंकि हमारे लिए एक बालक उत्पन्न हुआ, हमें एक पुत्र दिया गया है और प्रभुता उसके कांधे पर होगी और उसका नाम अद्भुत रीति करने वाला, पराक्रमी परमेश्वर, अनंत काल का पिता और शांति का राजकुमार रखा जाएगा. उसकी प्रभुता सर्वदा बढ़ती रहेगी और उसकी शांति का अंत न होगा. इसलिए वह उसको दाऊद की राजगद्दी पर इस समय से लेकर सर्वदा के लिए न्याय और धर्म के द्वारा स्थिर किए और संभाले रहेगा. सेनाओं की यहोवा की धुन के द्वारा यह हो जाएगा. हालेलुया. मराठीमध्ये मी वाचतो आणि हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीही वचन आपण यासाठी वाचणार आहोत
हिंदीमध्ये मराठीपेक्षा खूप सुंदर सांगितलेलं आहे आणि जे या ठिकाणी प्रभू आपल्याला सांगू इच्छितो त्या गोष्टी हिंदीमध्ये खूप सुंदर आलेल्या आहेत, है ना. आणि मी पुन्हा एकदा हिंदीमध्ये जे आहे ते मी लक्षपूर्वक वाचेन तुमच्यासाठी, पण मराठीत वाचूया. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राही, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवे आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस येईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हिंदीमध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे 9 अध्याय और 7. क्योंकि हमारे लिए एक बालक उत्पन्न हुआ, हमें पुत्र दिया गया और प्रभुता उसके कांधे पर होगी और उसका नाम अद्भुत युक्ति करने वाला, पराक्रमी परमेश्वर, अनंत काल का पिता, शांति का राजकुमार रखा जाएगा. उसकी प्रभुता सर्वदा बढ़ती रहेगी और उसकी शांति का अंत न होगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बायबल या ठिकाणी आपल्याला पहिला जो येशू ख्रिस्ताविषयी ही भविष्यवाणी आहे आणि येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी 700 वर्ष अगोदर ही भविष्यवाणी सांगितली होती. किती वर्ष अगोदर? 700 वर्ष अगोदर. बाजूला सांगा 700 वर्ष अगोदर. 700 वर्ष अगोदर यशया नावाचा एक संदेष्टा होता आणि यशया नावाच्या संदेष्टाने ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितले गेलेले होते. बऱ्याच लोकांना असं वाटतं येशू ख्रिस्त केवळ 2000 वर्षापासून या जगामध्ये आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी मी कालच्या दिवशी सांगितलेलं होतं की उत्पत्तीमध्ये म्हणजे आदाम आणि हव्वेला परमेश्वराने तयार केलं होतं तेव्हापासून येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे उत्पत्ती जगामध्ये ज्यावेळेस मानव निर्माण केला तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि 700 वर्ष म्हणजे येशूच्या जन्माच्या अगोदर 700 वर्ष अगोदर यशया जो संदेष्टा होता देवाचा, त्या देवाच्या संदेष्टाने सुद्धा ही भविष्यवाणी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि जसं येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये चालेल, जशा प्रकारे तो बोलेल, जशा प्रकारे तो सेवा करेल, त्या सगळ्या गोष्टी जशाच तशा यशयाने 700 वर्ष अगोदर सांगून ठेवल्या होत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट येईल की येशू आता आला नाही, येशू उत्पत्तीपासून आहे, 700 वर्ष अगोदर येशूच्या भविष्यवाणी आहे आणि त्याच्या अगोदर बऱ्याच विश्वासणाऱ्या म्हणजे बऱ्याच देवाच्या लोकांनी, देवावर विश्वास ठेवणाऱ्या, देवाच्या संदेष्टांनी, देवाच्या लोकांनी येशू ख्रिस्ताविषयी सांगून ठेवलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून प्रभू येशू ख्रिस्त कुणाच्या पोटी जन्मेल, कुणाच्या घरामध्ये जन्मेल, कुणाच्या वंशामध्ये जन्मेल, कुठं जन्मेल आणि त्याच प्रकारे तो कुठं राहील, लहानाचा मोठा काळ कसा होईल, कुठे काम करेल, कशा प्रकारे तो प्रवास करेल, कशा प्रकारे तो शिक्षण देईल, कशा प्रकारे तो बोलेल, कशा प्रकारे त्याचे वस्त्र असतील, कशा प्रकारे त्याचा मृत्यू होईल, कशा प्रकारे तो मरणातून जिवंत होईल, कशा प्रकारे तो स्वर्गात उचलला जाईल, कशा प्रकारे त्याचं राज्य चालेल, या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असा एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे, असा एकमेव देव आहे, असा एकमेव व्यक्ती आहे की ज्याच्या विषयी इतकं डिटेल्स मध्ये तो जन्मण्याच्या अगोदर लिहून ठेवलेला आहे. असा कोणीच जगामध्ये नाही की ज्याच्याविषयी इतकं डिटेल्स मध्ये, इतकं विस्तार रूपाने लिहिलं गेलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताविषयी ते विस्तार रूपाने लिहिलं गेलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याच्याविषयी आपण ज्यावेळेस शिकत आहोत त्यावेळेस या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट आहे अद्भुत मंत्री. बाजूला सांगा अद्भुत मंत्री. अद्भुत मंत्री इब्री भाषेमध्ये त्याला पेले म्हटलेलं आहे. पेले, पेले हा शब्द आलाय. अद्भुत मंत्री या शब्दाला, अद्भुत या शब्दाला काय आलेलं आहे? इब्री भाषेमध्ये पेले म्हटलेलं आहे. पेले म्हणजे काय? पेले म्हणजे आश्चर्यकारक. पेले म्हणजे आश्चर्यकारक. बाजूला सांगा आश्चर्यकारक. अद्भुत याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो, पण हिंदीमध्ये काय आलं? हिंदीमध्ये काय शब्द आहे? हिंदीमध्ये असं म्हटलेलं आहे 6व्या वचनामध्ये अद्भुत युक्ती करनेवाला. अद्भुत युक्ती करनेवाला. मंत्री म्हणजे काय? मंत्री म्हणजे सल्ला देणारा. मंत्री म्हणजे सल्ला देणारा. पूर्वीच्या काळी राजांना सल्ला देण्यासाठी काय असायचे? त्यांच्या दरबारी मंत्री असायचे. ते काय करायचे? राजाला
युद्धाच्या प्रसंगी, संकटाच्या समयी काही निर्णय घ्यायचा असेल राज दरबारामध्ये किंवा राज्यासाठी, तर सगळ्या गोष्टीविषयी ते काय द्यायचे? सल्ला द्यायचे, निर्णय द्यायचे किंवा सांगायचे ते बाबा हा असं करूया आपण, असं होईल, असं करूया, असं होईल. पण येशू ख्रिस्त एक अद्भुत मंत्री आहे, आश्चर्यकारक सल्ला देणारा व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आश्चर्यकारक सल्ला देणारा व्यक्ती. बाजूला सांगा आश्चर्यकारक सल्ला देणारा व्यक्ती. येशू ख्रिस्ताला तसं म्हटलं गेलेलं आहे, आश्चर्यकारक सल्ला देणारा. म्हणजे जो सल्ला या जगातला कोणताच माणूस देऊ शकत नाही असा सल्ला येशू देतो. प्रेज द लॉर्ड. असा सल्ला की जो सल्ला जगातला कोणताही बुद्धिवान व्यक्ती, त्याच्यानंतर आज एआय जे आलेलं आहे, म्हणजे जे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, म्हणजे ते जे आहे ते जसं सल्ला देईल त्याच्याही पेक्षा वेगळा व्यक्ती, कम्प्युटर जो सल्ला देतो त्याच्याही पेक्षा वेगळा सल्ला. म्हणजे जो सल्ला जगातलं कोणतं तंत्रज्ञान, जगातलं कोणतंही टेक्नॉलॉजी, कोणत्याही प्रकारचं विज्ञान देऊ शकत नाही, कोणत्याही प्रकारचा माणूस देऊ शकत नाही, असा सल्ला, असं काम किंवा असं मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे की येशू सारखा सल्ला कोणीही देऊ शकत नाही. तुमच्या जीवनात जर सल्ला घ्यायचा असेल, तुम्हाला तुमच्या जीवनात जर तुम्हाला अडचण वाटत असेल, काही समस्या असेल, तुम्हाला मार्ग दिसत नसेल, पुढे काय व्हावं आणि पुढे काय करावं या गोष्टी कळत नसतील, तर सर्वात प्रथम तुम्हाला येशूकडे आलं पाहिजे. कारण येशू शिवाय दुसरा कोणीही उत्तम सल्ला देऊ शकत नाही. या जगामध्ये वाईट सल्ला देणारे पुष्कळ माणसं आहेत. वाईट सल्ला देणारे आजूबाजूला आपल्या भरलेले आहेत सगळेजण, आणि दुसऱ्याचं वाईट कसं व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे भरपूर जण आहेत. शेजाऱ्याचं वाईट पाहत असतो, मित्र मित्राचं वाईट पाहत असतो, नातेवाईकाचं वाईट पाहत असतो, भाऊ भावाचं वाईट पाहत असतो. आणि बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे अनुभव असतील की तुम्ही त्या सल्ल्याने केल्यामुळं, तुम्ही त्या सल्ल्यानं वागल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या त्रासाला तुम्ही पाहिलं असेल आणि खूप मोठं नुकसान तुमचं झालं असेल. कदाचित आर्थिक नुकसान झालं असेल, कदाचित तुम्ही योग्य व्यक्तीशी विवाह करू नये, लग्न करू नये म्हणून तुम्हाला वाईट सल्ला दिला गेला असेल आणि म्हणून तुमचं जीवन जे आहे ते त्रासामध्ये असेल, अडचणीमध्ये असेल. बऱ्याच वेळेस बरीच लोक वाईट सल्ल्यांच्या मुळे आज संकटात आहे, आज अडचणींच्या मध्ये आहे, खूप दुःखामध्ये जीवन जगत आहे. वाईट मित्राच्या संगतीत राहिल्यामुळं आज त्यांच्या जीवनामध्ये ते व्यसनाचा सामना करत आहेत. वाईट त्यांच्या नातेवाईकाने त्यांना वाईट सांगितल्यामुळं त्यांच्या घरामध्ये दुःख आहे, आज ते आजारी आहेत आणि कोणत्याही प्रकारे त्यांना चांगला सल्ला दिला गेला नाही, त्याच्यामुळं आज ते खूप अशांतीमध्ये जीवन जगत आहेत. पण जर तुम्हाला तुमच्या जीवनातली शांती जावी, तुमच्या जीवनातलं दुःख जावं, आजार जावं, तुमच्या जीवनात पुढे भविष्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या वाईटाचा सामना करावा लागू नये असं वाटत असेल, तर येशू ख्रिस्त तो व्यक्ती आहे की ज्याच्या जवळ आल्यानंतर तुमचं जीवन आनंदी होणार आहे. हालेलुया. तुमचं जीवन खूप सामर्थ्याने भरलं जाणार आहे, वाईटापासून तुमचा बचाव होणार आहे, अशांतीतून तुमचा बचाव होणार आहे. जे पुढे जाऊन आजार येणार आहे त्या आजारापासून अगोदरच बचावतेचा मार्ग जो आहे तो येशू तुम्हाला सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तो अद्भुत मंत्री आहे. हालेलुया. तो काय आहे? अद्भुत मंत्री आहे. आणि अद्भुत मंत्री म्हणजे सल्ला देणारा, आश्चर्यकारक सल्ला देणारा. जो मित्र सांगेल तशा प्रकारे तो सांगत नाही, जो जगातला व्यक्ती सांगेल तशा प्रकारे तो सांगत नाही, कारण त्याची मसलत जी आहे ती योग्य अशी मसलत आहे. स्तोत्र 16 अध्याय 7 वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 16 अध्याय, भजन संहिता 16 अध्याय उसका 7 पद. 7वा वचन सांगतं, परमेश्वराने मला बोध केला आहे त्याचा मी धन्यवाद करतो, माझे अंतर्यामी मला रात्री शिक्षण देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकटीकरण याचा 3 अध्याय 18 वचन. प्रकटीकरण 3:18. असं सांगतं, म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे, तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्यास शुभ्र वस्त्र विकत घे, आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. प्रेज द लॉर्ड. असं कोण सांगते माहितीये? असं येशू ख्रिस्त सांगत आहे. असं कोण सांगत आहे? येशू ख्रिस्त सांगत आहे. अद्भुत मंत्री सांगत आहे. काय अद्भुत मंत्री सांगत आहे? की माझ्याकडे ये आणि माझ्याकडून काय कर? मसलत घे. माझ्याकडून काय कर? मसलत घे. कशासाठी? श्रीमंत होण्यासाठी. हालेलुया. श्रीमंत व्हायचं तर येशू ख्रिस्ताकडे आलं पाहिजे. हालेलुया. कारण श्रीमंत होण्याची मसलत खरं कोण देतं?
येशू ख्रिस्त देतो. हालेलुया. तुमच्या जीवनात तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे, कारण श्रीमंत कोणाला नाही व्हायचं. पण पैसे सगळ्यांच्या जवळ असायला हवेत असं प्रत्येकाला वाटतं. पण पैशाचा मार्ग खरा कोण दाखवतो माहिती आहे? सैतान नाही दाखवत, मित्र नाही दाखवत, या जगातला कोणताही आर्थिक सल्ला देणारा नाही दाखवत, तर देव दाखवतो. हालेलुया. कारण जगातले लोक तुम्हाला श्रीमंत होण्याचा मार्ग तर दाखवतील, पण श्रीमंती बरोबर तुमच्या जीवनामध्ये आजार येतील, श्रीमंती बरोबर तुमच्या जीवनात अशांती आहे, श्रीमंती बरोबर तुमचे फॅमिलीतले मेंबर तुमच्यापासून दुरावतील, श्रीमंती बरोबर तुमच्या जीवनात दुःख प्रवेश करेल. पण येशू असा श्रीमंतीचा मार्ग दाखवेल की त्याच्यामध्ये दुःख नसेल, अडचण नसेल, समस्या नसेल, अशांती नसेल, सर्व प्रकारचे आजार नसतील. तर ती श्रीमंती तुम्हाला त्याचा उपभोग घेता येईल. हालेलुया. कारण अशा श्रीमंतीची जास्त गरज आहे माणसाला. हालेलुया. कारण श्रीमंती तर जगामध्ये श्रीमंत माणसं भरपूर आहेत, पण ते आजारी आहेत. श्रीमंती आहेत त्यांच्या जीवनामध्ये, पण ते अशांतीमध्ये जीवन जगत आहे. पण आश्चर्यकारक सल्ला देणारा व्यक्ती, अद्भुत मंत्री तुम्हाला असा सल्ला देईल की तुमची श्रीमंती तुमच्याजवळ टिकून राहील आणि तुमची लज्जास्पद नग्नता त्या ठिकाणी दिसू नये. म्हणजेच काय? तुमचं पाप झाकलं जावं, तुमच्या जीवनात असणाऱ्या वाईट गोष्टी पूर्णपणे निघून जाव्यात, यासाठी सल्ला देणारा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. या जगातला कोणताही व्यक्ती अशा प्रकारचा सल्ला देत नाही. आणि म्हणून येशूच्या शिक्षणावर आज सुद्धा आपण बोलत आहोत. आज सुद्धा ते शिक्षण ऐकत आहोत. आज सुद्धा त्या शिक्षणावर संदेश दिला जातो. आज सुद्धा हजारो लाखो करोडो लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, कारण त्याच्यासारखं शिक्षण कोणीही दिलेलं नाही. त्याच्यासारखं देवाच्या गोष्टी ज्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या त्या गोष्टी आजपर्यंत कोणीही तशा प्रकारे सांगितलेल्या नाही. आणि म्हणून तो अद्भुत मंत्री आहे. त्याच्यानंतर काय लिहिले? तो समर्थ देव आहे. तो काय आहे? समर्थ देव आहे. हबक्कूक याचा 3रा अध्याय आणि तिसऱ्या वचनापासून 6 पर्यंत वाचूया. हबक्कूक 3रा अध्याय 3 ते 6. हबक्कूक इसका 3रा अध्याय और 3 से 6 तक पढ़ेंगे. देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे. त्याचा प्रकाश आकाश व्यापितो, त्याच्या स्तवनाने पृथ्वी भरली आहे. त्याचे तेज प्रकाशासारखे आहे, त्याच्या हातातून किरण निघत आहे. त्याचा पराक्रम तेथे गुप्त आहे. मरी त्याच्या पुढे चालते, जळते इंगळ त्याच्या पायाजवळ निघतात. तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते. तो नजर टाकून राष्ट्रास उलथून लावितो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात. त्याचा हा पूर्व काळापासून प्रघात आहे. हालेलुया. देवाची महती या ठिकाणी वर्णन केली गेली. काय वर्णन केली? देवाची महती, प्रभूचं वर्णन आहे या ठिकाणी. आणि कोण प्रभू आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. माझ्याला सांगा, प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त समर्थ देव आहे. तो केवळ मानव नाही. बऱ्याच वेळेस लोक असं म्हणतात की येशू ख्रिस्त मानव म्हणून पृथ्वीवरती आला म्हणजे तो केवळ मानव आहे. नाही, प्रभू येशू ख्रिस्त समर्थ देव आहे. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी प्रकटीकरण काय सांगतं माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय सांगतं? प्रकटीकरण 1ला अध्याय. 1ल्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, 12व्या वचनापासून. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. तेव्हा मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया, त्या समयांच्या मधून मनुष्याच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायगोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पठ्ठा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काही भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते. आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनी सारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे कोणाचं वर्णन आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन आहे. हे प्रभू येशूचं वर्णन आहे. माझं सांगा, हे प्रभू येशूचं वर्णन आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा समर्थ देव आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ती सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे जी देवामध्ये आहे.
जे सामर्थ्य परमेश्वराने त्याला देऊ केलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये केवळ माणूस म्हणून आला नाही, तो मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि जिवंत झाल्यानंतर तो स्वर्गात गेला. आणि बायबल असं सांगतं की तो स्वर्गात गेला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आता न्याय करण्याचा अधिकार, सर्व प्रकारचा अधिकार येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. हालेलुया. कारण येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सर्व प्रकारचा अधिकार दिलेला आहे. मत्ती सुवर्तमान 28 18 वचनामध्ये असं लिहिलंय की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आता कुणाकडे आहे? माझ्याकडे आहे, येशू ख्रिस्ताकडे आहे. आणि प्रत्येक अधिकार, जगातला प्रत्येक माणसाचा जीवनाचा अधिकार त्याला ह्या जगामध्ये ठेवायचं का घेऊन जायचं, हा अधिकार, त्या जीवनामध्ये चमत्कार करायची की नाही करायचा हा अधिकार, तुमची प्रार्थना ऐकायची की नाही ऐकायची हा अधिकार, तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडवायच्या नाही घडवायच्या हा अधिकार, तुम्हाला आशीर्वाद द्यायचा का नाही द्यायचा हा अधिकार, त्याच्यानंतर तुमचा शाप कसा दूर करायचा हा अधिकार, सैतानी सामर्थ्य कसं दूर करायचं याचा अधिकार, जगातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनावर, त्याच्या मृत्यूवर, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर येशू ख्रिस्ताकडे अधिकार आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे सर्व प्रकारचा अधिकार सामावलेला आहे आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे तो समर्थ देव आहे. हालेलुया. या ठिकाणी समर्थ देव जो आहे येशू ख्रिस्त काय आहे? समर्थ देव आहे. या ठिकाणी सनातन पिता म्हटलेलं आहे त्याला. अजून वाचा माझ्याबरोबर योहान सुवर्तमान 10 अध्याय 14-15. डिस्टर्ब होणाऱ्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि जे परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या. योहान सुवर्तमान 10 अध्याय 14-15 वचन. मी उत्तम मेंढपाळ आहे आणि जसा पिता मला ओळखतो तसा मी पित्याला ओळखतो आणि जे माझे आहे त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मी मेंढरांसाठी आपला प्राण देतो. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं बायबल त्या ठिकाणी? तो सनातन पिता आहे ही गोष्ट त्या ठिकाणी प्रगट केली गेलेली आहे. आणि बायबल सांगतो स्पष्टपणे तो अद्भुत मंत्री आहे, समर्थ देव आहे आणि तो काय आहे? त्याचबरोबर सनातन पिता आहे. स्तोत्र संहिता 103 अध्याय आणि 13वं वचन काय सांगतं वाचूया. सनातन पिता, एक स्तोत्र 103 आणि 13वं वचन. असं कोणीतरी जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापासारखा आपला पिता प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कारण पित्याचं हृदय आहे त्याच्याजवळ. कुणाचं हृदय आहे? पित्याचं हृदय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ पित्याचं हृदय आहे. बाजूला सांगा पित्याचं हृदय आहे. येशू ख्रिस्ताजवळ ते पित्याचं हृदय आहे. कारण येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या शिष्यांना घेऊन जात होता त्यावेळेस त्याला सुरुवातीपासून यहुदा इस्करियोत विषयी माहिती होतं. माहिती तुम्हाला? यहुदा इस्करियोत जो आहे तो त्याचा 12 शिष्यांच्या पैकी एक शिष्य होता आणि 12 शिष्यांच्या पैकी एक शिष्य असून सुद्धा त्यानं त्याला धरून दिलं. पण बायबल सांगतं स्पष्टपणे शेवटपर्यंत त्याच्यावर त्याची जी प्रीती आहे ती त्याने ढळू दिली नाही. हालेलुया. जसा पिता आपल्या मुलांच्यावरती प्रेम करतो तशा प्रकारे येशू ख्रिस्त आपल्या मुलांच्यावरती प्रेम करणारा आणि प्रीती करणारा तो देव आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे एव्हरलास्टिंग फादर म्हटलेलं आहे. म्हणजे सनातन पिता म्हणजे शेवटपर्यंत राहणारा पिता, म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत आपल्यावर प्रेम करणारा आणि आपल्या जीवनाच्या बदलाची वाट पाहणारा पिता आहे. जर कदाचित आज तुम्ही कोणत्या वाईटात जीवन जगत असाल, कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीचं जीवन तुमच्या जीवनामध्ये असेल, तर येशू ख्रिस्तानं तुम्हाला संधी देऊ केलेली आहे की तुमचं जीवन बदलावं, तुमच्या जीवनामध्ये शांती यावी, आनंद यावं, यासाठी तो तुमची वाट पाहतो यासाठी की तुम्ही पश्चाताप कराल, गुडघे टेकाल, त्याला म्हणाल की मी माझी पाप सोडण्याची इच्छा आहे, मी आजपासून माझ्या जीवनाचा बदल पाहतो आणि माझ्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बदलासाठी मी तुझ्याजवळ येतो आणि माझं जीवन तुला समर्पित करतो. त्या क्षणाला येशू ख्रिस्त तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. बरेच लोक येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या काळामध्ये त्याच्याकडे घेऊन यायचे आणि बऱ्याच लोकांना जे धार्मिक वृत्तीचे लोक होते ना, एक पक्षघाती मनुष्य एक दिवस त्याच्याकडे आणला आणि छप्पर पाडून त्या लोकांनी काय केलं होतं, येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी त्याला उतरवण्यात आलेलं होतं. आणि बाजूचे सगळे लोक धार्मिक प्रवृत्तीचे लोक होते, पण त्या कुणालाही असं वाटलं नाही की याच्यावर दया केली जावी आणि सगळे लोक कुरकुर करत होते. पण येशू म्हणाला की उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग आणि तुझ्या पापांची आता या क्षणाला क्षमा झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला पिता प्रेमळ आहे, आपला पिता दया करणारा आहे, आपला पिता अपराधांची क्षमा करणारा आहे.
आपला पिता तुमच्या जीवनातल्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जे काही पातक तुमच्या जीवनामध्ये असेल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल मी केलेल्या पातकांची कोणीच क्षमा करू शकत नाही आणि ते पातक माझ्यापासून काढूनच घेतलं जात नाही, तर आज तुम्हाला ती संधी आहे की तुम्ही तुमचं जीवन येशूच्या चरणाजवळ ठेवून येऊ शकताय. जगातलं कोणतंही असं पातक नाही की त्याची येशू क्षमा करणार नाही, कारण जगातल्या प्रत्येक पापी माणसासाठी, जगातल्या प्रत्येक पापासाठी प्रभू येशूने आपला प्राण क्रूसावरती दिलेला आहे आणि येशूच्या वर विश्वास ठेवल्यानंतर येशूच्या पवित्र रक्ताने तुमच्या सर्व पापांची क्षमा केली जाऊ शकते. हालेलुया. कारण तो सनातन पिता आहे, तो तुमच्यावर दया करणार आहे, तो तुमच्या पातकांची क्षमा करणार आहे आणि ज्यावेळेस तो आपल्या जीवनामध्ये आपल्या वरती कृपा करतो, त्याची इच्छा असते की आपण त्याच्याजवळ यावं, आपल्या पापाची क्षमा मागावी. केवळ एक त्याच्या सोबत भेट करणं, त्याला असं म्हणणं की मी आज माझं जीवन तुला समर्पित करतो आणि माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर आणि वेगवेगळ्या प्रकारे जे आजपर्यंत मी केलेलं आहे ते क्षमा करण्याला लायक नाहीये, तरी पण मी प्रभू तुझ्याजवळ येतो आणि तुझ्या रक्ताने माझ्या पापांना सर्व धुवून टाक आणि पूर्णपणे आजपासून मी पवित्र जीवन जगण्याचा निर्णय घेतो. त्या क्षणापासून येशू तुमच्या पापांची क्षमा करेल. हालेलुया. आणि म्हणूनच त्याला सनातन पिता म्हटलेला आहे. अजून एक गोष्ट आपण पुढे पाहूया, त्याला शांतीचा अधिपती म्हटलेलं आहे. पुढे जाऊन काय लिहिलंय? शांतीचा अधिपती. यशाचं पुस्तक 11 अध्याय 6 आणि 9 वचन, 6 ते 9. यशया 6 अध्याय 6 पासून 9 पर्यंत. 11 अध्याय 6 पासून 9. यशाया नबी किताब उसका 11 अध्याय 6 से 9. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू तरुण सिंह व पुष्टबल एकत्र राहतील, त्यास लहान मूळ वळेल, गाय व अस्वल एकत्र चरतील, त्याचे बच्चे एकत्र बसतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, ताने बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थान तुटे मूल पुरुषाच्या बुडाला हात लावेल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाही व नासधूस करणार नाही, कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समय असे होईल की राष्ट्राकरता ध्वजवत उभारलेल्या यशाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील, त्याचे निवासस्थान गौरव युक्त होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला शांतीचा अधिपती म्हटलेलं आहे. बाजूला सांगा, शांतीचा अधिपती. मी 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि चौथी गोष्ट कोणती आहे? शांतीचा अधिपती. या सगळ्या गोष्टी येशू मध्ये सामावलेल्या आहेत. येशू केवळ मानव नाही, येशू केवळ चमत्कार करणारा नाही, तर येशू शांती देणारा पण आहे. येशू समर्थ देव पण आहे. येशू हा सुरुवातीपासून आहे आणि येशू चांगला सल्ला देणारा सुद्धा आहे. हालेलुया. आणि म्हणूनच तो शांतीचा अधिपती आहे असं म्हटलंय. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात शांती मला कोण देईल, तो तुम्हाला शांती देणार आहे, कारण शांती त्याच्या हातामध्ये आहे. बायबल सांगतो स्पष्टपणे की शांती त्याच्या उजव्या हातामध्ये आहे. तो म्हणाला योहाना सुवर्तमान याचा 14 अध्याय 27 वचनामध्ये की मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवतो. ते वचन वाचा. 14 अध्याय 27 वचन. योहान 14:27. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. बाजूला सांगा, तुझं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. बाजूला सांगा, कारण येशू तुला आपली शांती देत आहे. मोठ्याने सांगा बाजूवाल्याला, येशू तुला आपली शांती देत आहे. येशूच्या हातामध्ये शांती आहे. का शांती आहे येशूच्या हातामध्ये? कारण तो शांतीचा अधिपती आहे. अधिपती म्हणजे काय? मालक. अधिपती म्हणजे काय? मालक. अधिपती म्हणजे तो सगळ्यांना देऊ शकतो. हालेलुया. जगातला कोणता माणूस म्हणत असेल की मी तुला शांती देतो, तर नाही देऊ शकत तो, कारण तो तुम्हाला थोड्या वेळासाठी शांत करेल. थोड्या वेळासाठी. बऱ्याच लोकांना दारू पिण्याला असं वाटतं की दारू मला शांत करेल, सिगरेट ओढण्याला वाटतं की सिगरेट मला शांत करेल, आणि झोपाळू माणसाला असं वाटतं की झोपल्यानंतर मी शांत होईल, आणि कामाळू काम करणाऱ्या माणसाला, कष्टाळू माणसाला असं वाटतं की कष्ट मला शांती देईल, आणि जो बाहेर प्रवास करणारा जास्त आहे त्याला असं वाटतं की मी जास्त फिरायला गेल्यानंतर, जास्त प्रवास केल्यानंतर मला शांती मिळेल. चित्रपट पाहणाऱ्याला असं वाटतं की मी
चित्रपट पाहिल्यानंतर, टीव्ही पाहिल्यानंतर, मोबाईल पाहण्याला असं वाटतं की मोबाईल पाहिल्यानंतर आणि युट्यूबचे व्हिडिओ जास्त पाहिल्यानंतर, टिकटॉक आणि त्याच्यानंतर रील्स पाहिल्यानंतर मला शांती मिळेल. तर या सगळ्यातून मिळणारी शांती ही केवळ आणि केवळ तात्पुरती शांती आहे. कारण शांतीचा मालक येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. अधिपती म्हटलेलं आहे त्याला. अधिपती म्हणजे काय? मालक. म्हणजे त्याच्या हातामध्ये शांती आहे की तो सगळ्यांना देऊ शकतो. हालेलुया. आणि म्हणून तर येशू म्हणाला की तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, कारण मी आपली शांती म्हणजे माझ्याजवळ जी शांती आहे स्वर्गापासून येणारी ती शांती मी तुम्हाला देतो. हालेलुया. आणि म्हणूनच येशू हा शांतीचा अधिपती आहे. आणि जर तुम्हाला शांतीची गरज आहे, आनंदाची गरज आहे, तुम्हाला असं वाटतं की माझ्या जीवनात मी सर्व टेन्शन बेजार झालेलं आहे, माझ्या जीवनातल्या चिंता काळजीने मला झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या मला खाव्या लागतात, कदाचित डायबिटीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आज शुगरचा त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, आजारामुळे तुम्हाला झोप येत नसेल, वेदना असतील तुमच्या जीवनामध्ये, कदाचित नवऱ्याला बायको टेन्शन असेल, बायकोला नवऱ्याला असेल, घरातल्या सर्व वादविवादात तुम्ही कंटाळला असाल, बिझनेसचं टेन्शन असेल, एक काम तुम्हाला घर मिळत नसेल, जर मिळालं तर तिथला मालक व्यवस्थित नसेल आणि जर तिथल्या कामावरची लोक तुम्हाला त्रास देत असतील, वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन असू शकतं. तुमचा शेजारी तुमचं वाईट पाहत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यावर कोणीतरी करणी केली आणि माझ्या जीवनामध्ये अशांती आहे, अमावस्या आली की माझ्या घरात असं काहीतरी होतं, पौर्णिमेला वेगळं काहीतरी सगळं बिघडलेलं असतं, माझा मुलगा विचित्रच वागतो, त्याला किती सांगितलं तर ऐकत नाही, व्यसन दूर होत नाही. या सगळ्यावर एकच उपाय आहे, येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. येशूकडे तुम्हाला यावं लागेल, कारण तो शांतीचा अधिपती आहे. तो शांतीचा अधिपती, तो शांतीचा मालक आहे आणि तो तुम्हाला या सगळ्यातून मुक्ती देऊ शकतो. सगळं टेन्शन प्रभूजवळ घेऊन जा. आज ही वेळ आहे की तुम्ही प्रभूजवळ ते घेऊन गेलं पाहिजे. बरीच लोक त्याला सांगत नाही, त्याला आपलं हृदय त्याच्यासमोर मोकळं करत नाही. तो तुमचं ऐकायला बसलेला आहे, कारण तो म्हणतो की माझ्याजवळ या म्हणजे मी तुम्हाला आपली शांती देतो. हालेलुया. तो प्रत्येक जण जो कोणी असू दे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कारण तो पिता आहे. तो काय आहे? पिता आहे. कारण बायबल मध्ये एक दाखला आहे, उधळ्या पुत्राचा दाखला. आणि एका माणसाला 2 मुलं होती आणि 2 मुलं होती आणि त्या लहान जो मुलगा होता तो काय म्हणाला की आपल्या बापा सगळं, तो त्याचा बाप खूप श्रीमंत होता आणि श्रीमंत बापा जो होतो येतो आणि असं म्हणतो की सगळ्या संपत्तीचा वाटा मला वाटून द्या आणि मोठ्या भावाला वेगळा द्या, मला वेगळा द्या. आणि त्याच्यानंतर बाप त्याचा ऐकतो आणि संपत्ती दोघा भावांच्या मध्ये वाटून देतो. आणि वाटून दिलं तर होतं काय की जो लहान मुलगा असतो तो चेनबाजी करतो, खूप पैसे उधळतो, सगळ्या प्रकारचे पैसे उधळतो, एकदम रिकामा होतो आणि दूर देशी निघून जातो, त्या ठिकाणी पण सगळे पैसे उडवतो आणि एकदम कफलक होतो आणि त्याजवळ आता काही राहत नाही, सगळी संपत्ती आता ती संपलेली असते. आणि तो एक दिवस डुकरं चारण्यासाठी त्याला काम दिलेलं असतं आणि डुकरं चारत असताना त्याला असं वाटतं की जे डुकरं शेंगा खात आहेत त्या शेंगा खाऊन तरी माझं काय भरावं, पोट भरावं. आणि हे सगळं त्याच्या डोक्यात विचार येत असताना, तो डुकरं चारत असताना त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो, अरे माझा बाप तर खूप श्रीमंत आहे आणि त्या बापापासून मी आलो ना, त्या माझ्या बापाच्या घरी नोकर चाकर जे आहेत त्यांना सुद्धा खाण्यापिण्याची रेलचल आहे आणि मी इथं डुकरांना चारतात त्या शेंगा खाण्याची अपेक्षा करत आहे. आणि तो म्हणतो की मी परत जाईन माझ्या बापाकडे आणि मी बापाकडे परत जाईन आणि मी बापाला म्हणेन की स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलेला आहे आणि मला क्षमा करा, आजपासून मला मागून घ्या, तुमच्या घरामध्ये घ्या. तो शुद्धीवर येतो. बायबल ते सांगतं की तो शुद्धीवर येतो आणि तो परत फिरतो आणि बापाकडे जातो. आणि तुम्हाला माहिती आहे, बाप रस्त्याकडे डोळे लावून बसलेला आहे, आपल्या बिल्डिंग वरती तो उभा आहे आणि आपले हात पसरून उभा आहे की आजच्या दिवशी माझा मुलगा परत येईल, आजच्या दिवशी माझा मुलगा परत येईल, आजच्या दिवशी माझा मुलगा परत येईल. आणि लांबूनच आपल्या जो उद्या मुलगा होता, लहान मुलगा होता, तो लांबूनच त्याला पाहतो, त्याचे कपडे फाटलेले आहेत, केस विस्कटलेले आहे आणि मळलेलं आहे सगळं आणि तो एकदम अशक्त झालेला आहे असं तो पाहतो. आणि बाप ज्यावेळेस पाहतो त्याला त्यावेळेस तो धावत पळत खाली येतो आणि मोठ्या आनंदाने त्याला जाऊन मिठी मारतो, त्या गाण कपड्याची आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची तमा बाळगत नाही. आणि लवकर तो आपल्या नोकरांना बोलवतो आणि तो म्हणतो लवकर याला नवीन कपडे घाला, त्याच्यानंतर याच्या पायामध्ये नवीन लवकर बूट घाला, त्याच्यानंतर लवकर याला सोन्याची अंगठी घाला आणि आजच आपण आनंद उत्सव करणार आहोत आणि सर्व लोकांना बोलवा आणि सगळेजण मिळून आपण आनंद उत्सव करूया, कारण माझा मुलगा हरवला होता तो सापडला आहे. हालेलुया. जो मेला होता तो पुन्हा जिवंत झालेला आहे. हालेलुया. तो सनातन पिता तुमची वाट पाहते. हालेलुया. तो वाट पाहत आहे की आज सुद्धा माझा मुलगा आज तरी परत येईल, माझी मुली आज तरी परत येईल आणि म्हणेल की मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेला आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही असं म्हणाल त्या दिवशी येशू आपले हात पसरून उभा आहे. तो म्हणत आहे की ये माझ्या बरोबर आनंद कर, कारण मी ते तुझ्यासाठी नेमलेलं होतो. तुम्हाला नवीन वस्त्र घालण्यात येते, पायात नवीन जोडे घालण्यात येते,
पुन्हा एकदा तुमच्याशी अंगठी घालून तुमच्या बरोबर शांतीचा करार करण्यात येईल. कारण अंगठी म्हणजे एक शांतीचा करार आहे देवाबरोबर, आणि तो पुन्हा एकदा करार करण्यात येईल. पुन्हा एकदा तुम्ही देवाशी जोडले जा, पुन्हा एकदा स्वर्गाशी जोडले जा, पुन्हा एकदा तुमचं जीवन त्याच्याशी जोडलं जाईल. आणि म्हणून तो शांतीचा अधिपती त्याजवळ तुम्हाला आलं पाहिजे, तो सनातन पिता त्याच्याजवळ तुम्हाला आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याजवळ येता तो निश्चित अर्थाने तुमच्या जीवनामध्ये तो सत्ता गाजवतो. तो काय करतो? सत्ता गाजवतो. बायबल सांगतं त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नसणार. कुणाच्या सत्ता वृद्धीला अंत नसणार? येशू ख्रिस्ताच्या सत्ता वृद्धीला अंत नसणार. माझ्या बरोबर काढा यशायाचं पुस्तक, याचा 22वा अध्याय 22वं वचन. यशाया 22वा अध्याय 22 वचन. यशाया 22चं 22वं वचन. दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवली. त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मोठ्याने वाचतो मी. दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवी, त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं का तुमच्या जीवनातलं बंद द्वार उघडावं? आजच आहे ती समय. हालेलुया. आजच समय आहे की तुमच्या जीवनातलं आशीर्वादाचं बंद द्वार उघडेल. हालेलुया. कारण बुद्धी, सत्ता वृद्धी कुणाची आहे? सत्ता कुणाच्या हातात आहे? सत्ता येशूच्या हातात आहे. कारण येशू म्हणाला की अधिकार, सर्व अधिकार कुणाच्या हातात दिलेला आहे? माझ्या हातात दिलेला आहे. त्याच्या हातामध्ये चावी आहे दरवाजा उघडण्याची. तुम्ही दरवाजा ठोठवाल, त्याच्यासमोर डोकं फोडाल तरी उघडला जाणार नाही. पण येशू म्हणेल की दरवाजा उघडा, केवळ त्याच्या शब्दाने दरवाजा उघडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला एकच काम करायचंय, फक्त येशू जवळ यायचं. येशूला म्हणायचं आहे की प्रभू मी तुला समर्पित होतो, दरवाजा उघड. तुमच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. कारण बायबल सांगतं की त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नसणार. येशूची तेव्हापासून सत्ता सुरू झाली आणि आतापर्यंत ती वाढत चाललेली आहे. आणि जसा काळ पुढे सरकत जाईल तशा प्रकारे ती अजूनच वाढत जाणार. प्रेज द लॉर्ड. येशूच्या सुरुवातीला, येशू ज्यावेळेस क्रूसावरती मरण पावला त्यावेळेस त्या ठिकाणी किती लोक होती माहिती आहे? केवळ त्याची आई, त्याच्यानंतर त्याचे मोजके शिष्य, त्याच्यानंतर येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर केवळ 500 लोक होते. पवित्र आत्मा आला त्यावेळेस 120 लोक होते. त्याच्यानंतर पहिल्याच पेत्राच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो शिष्य होता पेत्र, त्याच्या पहिल्याच भाषणामध्ये 3000 लोकांची भर पडली. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची भर पडली? 3000 लोकांची. 120 चे किती झाले? 3000 झाले. म्हणजे 3000 लोक आणि 120 म्हणजे 3120 लोकांच्या वर त्याची सत्ता आली. हालेलुया. त्याच्यानंतर दुसऱ्या भाषणामध्ये 5000 लोकांची भर पडली. किती लोकांची भर पडली? 5000 लोकांची भर पडली. आणि त्याच्यानंतर ती भर वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली आणि अजून वाढत आहे. आणि आतापर्यंत भारतामध्ये आपण सगळे जण या ठिकाणी एकत्र येऊन प्रभूची आराधना करत आहोत. आणि त्याची सत्ता येशूच्या आगमनापर्यंत आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी येईपर्यंत वाढतच जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची सत्ता कमी होणार नाही. हालेलुया. बरेच लोक असं म्हणतात येशू ख्रिस्त ख्रिश्चन बनवण्यासाठी आला. नाही, ख्रिश्चन हा शब्द बायबलमध्ये नाही बरं. हालेलुया. ख्रिस्ती धर्म आहे हा शब्द बायबलमध्ये लिहिला गेलेला नाही. येशू ख्रिस्त देव आहे हा शब्द मात्र लिहिलेला आहे. पण येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्माची त्याने स्थापना केली हे मात्र लिहिलेलं नाही. धर्माचा हा शिक्का जो आहे तो सनातन वेगवेगळ्या लोकांनी, म्हणजे जे आपले तथाकथित जे लोक होते, जे आजूबाजूला आपले आहेत, त्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचा धर्माचा शिक्का प्रत्येक माणसावर मारलेला आहे. मग ख्रिश्चन असेल किंवा कोणताही धर्म असेल, मी असं म्हणत नाही पर्टिक्युलर कोणताही, पण धर्माचा शिक्का तुमच्या आणि माझ्यावर मारला गेलेला आहे. येशूने धर्माची स्थापना केलेली नाही. तो तुमचा धर्म, जात आणि वेगवेगळ्या प्रकारचे नाव आणि या सगळ्या गोष्टी बदलत नाही. तो केवळ तुमचं जीवन बदलतो. तुमच्या जीवनात अशांती आहे ती अशांती दूर करण्यासाठी तो काम करतो. तुमच्या जीवनात दुःख आहे ते दुःख काढण्यासाठी तो काम करतो. तुमच्या जीवनातलं कोणताही धर्म बदलण्यात त्याला इंटरेस्ट नाही. कागदोपत्री कुठल्याही प्रकारचं काम येशू ख्रिस्त करत नाही. तो तुमचं हृदय बदलायचं काम करतो. कारण त्याची सत्ता तुमच्या अंतःकरणावरती आहे, त्याची सत्ता तुमच्या जीवनावरती आहे, त्याची सत्ता तुमच्या मरणावरती आहे, त्याची सत्ता तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवरती आहे. कागदोपत्री त्याची सत्ता नाही. हालेलुया. त्याची सत्ता तुम्ही श्वास घ्यावा का न घ्यावा याच्यावरती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
कारण तुमचं जीवन हे त्याच्या हातामध्ये आहे आणि म्हणून त्याची सत्ता तुमच्या जीवनावर कधी येते? ज्यावेळेस तुम्ही त्याला समर्पित होता. शांतीचा अधिपती आहे हे तुम्हाला मान्य होतं, तो सनातन पिता आहे हे तुम्हाला मान्य होतं, तुम्ही त्याच्यासोबत एक शांतीचा करार करता, त्यावेळेस त्याची सत्ता तुमच्या अंतःकरणात येते आणि सत्ता आल्यानंतर तो काय करतो माहित आहे? तो त्याची शांती तुमच्या जीवनातून काढून घेत नाही, तर त्याची सत्ता आल्यानंतर तुमच्या जीवनात प्रत्येक आशीर्वादाचं द्वार उघडलं जातं. प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्याचं द्वार बंद होतं, व्यसनाचं द्वार बंद होतं, दुःखाचं द्वार बंद होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जादूटोणा सैतानाचं सामर्थ्याचं द्वार बंद होतं. कारण बायबल सांगतं त्यानं बंद केलं तर कोणी जगातलं उघडू शकत नाही. हालेलुया. बरेच लोक आज वेगवेगळ्या प्रकारचे बुवाबाजी आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, अंगारा देणारे, दुपारा देणारे, असे काही लिंबू देणारे, अशा बऱ्याच लोकांच्याकडे जातात आणि त्यांना असं वाटतं नाही नाही नाही, या सगळ्या गोष्टींनी माझं जीवनातलं सगळं अमावस्याला होणारा त्रास बंद होईल, पौर्णिमेला होणारा बंद होईल आणि ग्रहांच्या ताऱ्यावर चालणारं सगळं काही तालावर चालणारं बंद होईल. नाही, येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे. तुमच्या जीवनातली वेगवेगळ्या प्रकारचं अडचणी, दुःख, तुम्हाला असं वाटतं विशिष्ट दिवशी काहीतरी होतं, ते सगळं काही त्याच्या हातामध्ये. हालेलुया. कारण तो बंद करणार सगळं काही वाईट गोष्टीचं द्वार आणि आशीर्वादाचं द्वार तुमच्या दुसऱ्या साईडला आशीर्वादाचं द्वार तुमच्यासाठी उघडलेलं असेल. हालेलुया. आजच तो समय आहे, तुम्ही त्याला आपलं हृदय दिलं पाहिजे, तुम्ही त्याला आपलं जीवन दिलं पाहिजे, कारण त्याच्या सत्ता वृद्धीला अंत असणार नाही. बायबल सांगतं की त्याच्या खांद्यावरती काय राहील? सत्ता राहील, दुसऱ्याच्या खांद्यावर सत्ता राहणार नाही. वाचा माझ्या बरोबर गणनाचं पुस्तक 11वा अध्याय 11 आणि 14 वचन. 11वा अध्याय आणि 11 आणि 14 वचन. हा, मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही, ते मला फारच जड जात आहे. पुढे मला असेच तू वागवणार असलास तर माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक, म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही. एक वचन वाचून वाचा. स्तोत्र 2रा अध्याय आणि 6वं वचन. स्तोत्र 2 6वं वचन. स्तोत्र. तो म्हणे, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने ह्या नेमलेल्या गोष्टी आहेत. या ठिकाणी एक मोशे आहे जो देवाचा सेवक आहे, तो काय म्हणतो की हे सगळं काही भार मला सहन होत नाही. आता हा भार मी कुणावर टाकू इच्छितो? मी तुझ्यावर टाकू इच्छितो. हालेलुया. मी कुणावर टाकू इच्छितो? मी तुझ्यावर टाकू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व कुठे या? माझ्याकडे या आणि तुमचं जड ओझं कुणाच्या खांद्यावरती टाका? माझ्या खांद्यावरती टाका आणि माझं हलकं ओझं घ्या. प्रेज द लॉर्ड. काय घ्या? माझं हलकं ओझं घ्या. माझं हलकं ओझं काय? माझं हलकं ओझं म्हणजे मला समर्पण करा, माझ्या आज्ञा पाळा आणि जे काही बायबल मध्ये लिहिलंय त्या सगळ्या गोष्टीचं पालन करा. हे त्याचं हलकं ओझं आहे. आणि जड ओझं, तुमचं जड ओझं काय? अशांती आहे, आजार आहे, दुःख आहे, वेदना आहे, भांडणतंटा आहे, जीवनातल्या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आहेत, व्यसन आहे, हे सगळं ओझं आपण त्याच्यावरती टाकायचं आहे. कारण त्याच्याच खांद्यावर काय आहे? सत्ता आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता आहे. कारण त्याच्या खांद्यावर ज्यावेळेस आपण जड ओझं टाकतो त्यावेळेस तो जड ओझं वाहणारा आहे. कारण त्याला माहिती आहे ते जड ओझं कसं वाहवलं जातं आणि कशा प्रकारे ते दूर करायचं हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण प्रत्येक जण, प्रत्येक जगातलं प्रत्येक राजा, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सत्ताधीश त्याला आपली सत्ता सोपवून देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक सत्ताधीश कुठं सोपवून देणार आहे? वाचा माझ्या बरोबर. 20वा अध्याय, प्रकटीकरण 20वा अध्याय आणि 21व वचन. प्रत्येक राजा त्याच्या हातामध्ये सत्ता सोपवून देईल. अनंत काळापर्यंत त्याची सत्ता असणार आहे. 20-21 वचन नाही. 22-21 वाचा. प्रभू येशूची कृपा सर्व जगांवर असते. नाही ते नाही. लूका वर्तमान 1ला अध्याय 32 आणि 33 वचन वाचा. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याचं राज्य कधीच संपणार
नाही. येशू ख्रिस्ताचं राज्य कधीच संपणार नाही. बाजूला सांगा, येशूचं राज्य कधीच संपणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी धर्माची शिकवण देत नाहीये. मी तुम्हाला येशूच्या अधिकाराची शिकवण देत आहे, अद्भुत मंत्रीची शिकवण देत आहे. मी तुम्हाला सनातन पित्याची शिकवण देत आहे. मी तुम्हाला सामर्थ्य देवाची शिकवण देत आहे. जो समर्थ देव आहे त्याची शिकवण देत आहे. ऑलमायटी गॉड ज्याला म्हटलेलं आहे त्याची शिकवण मी तुम्हाला देत आहे. जो तुमच्या जीवनामध्ये चांगला सल्ला देणार आहे त्याची शिकवण मी तुम्हाला देत आहे. आणि या ठिकाणी येशू असं म्हणतो की त्याच्या सत्तावृद्धीला अंत नसणार आणि कोणत्याही प्रकारे त्याच्या हातातून सत्ता काढून घेतली जाणार नाही. येशू ज्यावेळेस क्रूसावर मेला, मरणातून तिसऱ्या दिवशी जीवन झाला, स्वर्गात घेतला गेला आणि बायबल स्पष्टपणे सांगतं आता स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. केवळ तुम्हाला मला त्याला समर्पित व्हायचं आहे. येशूच्या हातामध्ये तो सर्व अधिकार आहे. हा ख्रिसमसचा संदेश हा तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये दुःख आणि अडचणीचं जे द्वार आहे ते बंद करणारा आणि आशीर्वादाचं द्वार उघडणारा संदेश आहे. हालेलुया. तुमच्यासाठी जे द्वार येशू आज उघडणार आहे ते द्वार जगातला कोणताही माणूस बंद करू शकणार नाही. जगातलं कोणतं सामर्थ्य बंद करू शकणार नाही. ज्या गैरसमजात तुम्ही असाल त्या सगळ्या गैरसमजातून बाहेर या आणि म्हणा प्रभूला की आज प्रभूची माझ्यासाठी आशीर्वादाचं द्वार उघडू दे, शांतीचं द्वार उघडू दे. माझ्यासाठी जो दरवाजा आजपर्यंत मी ठोठावून डोकं पडून दमलेला आहे तो दरवाजा माझ्यासाठी उघडला जाऊ दे. माझ्या ठोठावण्याने उघडत नाहीये पण मी तुला हाक मारतो, तू उघड आणि त्याच्या शब्दाने दरवाजा उघडेल. हालेलुया. तुम्ही आज म्हणत असाल की हे दुःखाची द्वार बंद होऊ दे, आजार बंद होऊ दे, दवाखान्यात जाणारा पैसा बंद होऊ दे आणि वेगवेगळ्या प्रकारे माझं नुकसान होत आलेलं आहे. मी ज्याला पण उसनं दिलं त्याने कधी मला परत दिलं नाही आणि मी ज्या पण ठिकाणी इन्व्हेस्ट केलं किंवा ज्या पण ठिकाणी मी दिलं त्या ठिकाणी मला कधीच परत मिळालं नाही. अशा ठिकाणाहून परत मिळण्याचा मार्ग परमेश्वर उघडत आहे तुमच्यासाठी. हालेलुया. ज्या ठिकाणी डुबण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्यासाठी उघवेल. हालेलुया. कारण परमेश्वराकडे ते सामर्थ्य आहे. हालेलुया. कारण जो द्वार बंद झालेला आहे ते उघडलं जाईल आणि जे बंद होण्याची तुमची इच्छा आहे ते बंद पण केलं जाईल. हालेलुया. कारण त्याच्याने बंद केल्यानंतर कोणी उघडू शकत नाही आणि त्याच्याने उघडल्यानंतर कोणी बंद करू शकत नाही. कारण तो अधिकार त्याच्या जवळ आहे. आणि म्हणून तर बायबल सांगतं त्याच्या सत्तावृद्धीला आणि त्याच्या शांतीला अंत असणार नाही आणि सर्व राज्य जगातले प्रत्येक राज्य त्याला राज्य सोपवून दिलं जाईल. कारण त्याची सत्ता अनंत काळापर्यंत राहणार आहे. प्रभू करो तुमच्या जीवनावर त्याची सत्ता चालो आणि निश्चित असताना तुम्ही तुमचं जीवन त्याला समर्पित करून त्याच्यापासून जो दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाणार आहे तो प्रत्येक दरवाजा तुमच्या जीवनासाठी उघडला जाऊ आणि जे काही द्वार बंद आहेत आजपर्यंत येशूच्या नावात तुमच्या जीवनात उघडली जाऊ. हालेलुया. या आपण सगळेजण उभे राहू.